हाय हॅलो वेलकम बॅक टू महादेवीज लाईफ. तर तुम्हाला थंबनेल बघून समजलंच असेल मी आज माझी केसांची कशी काळजी घेते ते त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर मी शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करेन, कारण का मला खूप बडबड करायची सवय आहे, त्यामुळे मी बडबड करतच राहते आणि शॉर्टमध्ये सांगण्याचा प्रयत्न करीन, पण जमेल की नाही माहीत नाही. जर तुम्हाला माझं बडबडणं आवडत असेल तर पुढील ब्लॉग कंटिन्यू बघा. तर फर्स्ट स्टेप आहे की आपले केस लॉंग कसे राहतात आणि हे वेवी किंवा कर्ली किंवा स्ट्रेट हे कोणत्या कारणामुळे होतात. तर महत्त्वाचा मुद्दा असा आहे की जेनेटिकली, अनुवंशिकता हेच त्याचं मूळ कारण असतं. तुम्ही कितीही काही नाही म्हणा, पण मला वाटतं ते मी तुम्हाला सांगत आहे. अनुवंशिकता असते, त्यामुळेच कर्ली हेअर्स, वेवी हेअर्स आणि स्ट्रेट हेअर्स हे प्रकार आपल्याला बघायला मिळतात. आणि माझे हे हेअर्स लॉंग होते, मी आता कट केले आहे, तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल. तर ग्रोथ माझ्या केसांची माझ्या आईमुळं मला ग्रोथ आहे. तर माझ्या आईचं माहेर तिथे खूप म्हणजे मावशा वगैरे आहेत आणि त्यांच्या सगळ्यांची केसांची ग्रोथ खूप उत्तम आहे. माझ्या मावशीच्या मुली आहेत, त्यांची पण ग्रोथ उत्तम आहे. तर जेनेटिकली आपण केसांची ग्रोथ बघू शकतो. तर काही कारणं असतात आपल्या ह्याच्यामध्ये की आपण त्याच्यामध्ये चेंज थोडंफार करू शकतो, पूर्णपणे चेंज होऊ शकत नाही. तर एक असतं तुम्ही केमिकल प्रोसिजर्स करून घ्या, स्मूथनिंग स्ट्रेटनिंग येते, पण ते मला मान्य नाही आहे. तर मी पुढे जाऊन करणार पण नाही असं मला तरी वाटतं. तर मी एका वेळेला स्ट्रेटनिंग करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे करून घ्यायचा म्हणून विचार केला, पण माझ्या पार्लरवाल्या दीदीनं मला सांगितलं तुझे एवढे छान हेअर्स आहेत तर तू त्याच्यावर प्रेम कर आणि कशाला उगाच फॅशन बघून तू स्ट्रेटनिंगचं बघून वगैरे खोड डोक्यात घालत आहेस. तर ते मला त्यावेळेला पटलं आणि मी तेव्हापासून माझ्या केसांवर प्रेम करायला लागली. तर नाहीतर मी अक्षरशः सांगते तुम्हाला, कॉलेज संपतीच तोपर्यंत, नंतर जॉबची 2 वर्ष केली तरीसुद्धा मी माझ्या केसांवर प्रेम करत नव्हते. आणि आता मी जशी माझी केसं आहेत त्यावर प्रेम करायला शिकले आणि ही केसं माझ्यासाठी सूट होतात असा आपण विचार करायचा, जशी आहे तशी. तर एवढीच काळजी करू शकतो की त्यांची काळजी आपण घेऊ शकतो. तर सेकंड मुद्दा असा आहे की आपण आपल्या शरीरामध्ये प्रोटीन जास्त खाल्लं पाहिजे. विटॅमिन सी आणि प्रोटीन ह्याच्यामुळं पण आपल्याला फरक पडतो चेहऱ्यावर आणि केसांवरती. तर प्रोटीनचं महत्त्व खूप आहे. तर तुला सांगायचं आहे की प्रोटीन आपण इंटेक जास्त केलं पाहिजे. आणि तिसरा मुद्दा असा आहे की ऑइलिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि मी लिटरली 10वीपर्यंत, सॉरी गाईज, बाळ उठलं होतं त्यामुळे मला जावं लागलं, तर मी परत आली आहे. आणि तिसरा मुद्दा मी ऑइलिंगबद्दल बोलत होते. तर ऑइलिंग करणं खूप गरजेचं आहे. आणि मी लहानपणापासून आत्तापर्यंत फक्त पॅराशूटचं खोबरेल तेलाचं वापर केलेला आहे, त्याशिवाय मी दुसरं कुठलंही वापरत नाही. आणि त्यामुळं पण खूप चांगला इफेक्ट जाणून येतो. आणि तुम्ही तुमच्या केसांच्या ह्याच्यानुसार, पोत कशी असते केसांची त्यानुसार तुम्ही ऑइलिंग वापरू शकता, कोणतं करायचं कोणतं नाही ऑइलिंग. तर जास्तीत जास्त लोक पॅराशूटचं खोबरेल तेलच वापरतात आणि मी तेच लहानपणापासून वापरायचे. तर मी सांगत होते की लहानपणापासून ते 10वीपर्यंत मी दर रविवारी केस धुवायचे, म्हणजे माझी आईच धुवायची केस 10वीपर्यंत. आणि केस धुतल्यानंतर थोडे ओले असतानाच विंचरायची आणि नंतर मग त्याच रविवारी संध्याकाळी तेल लावायची. मग एकदा तेल लावलं की आठवडाभर ते तेल तसंच राहायचं. जाताना शाळेला जाताना 2 वेण्या घालून जायचो, त्यामुळं घट्ट बांधून वरती वेणी घालायची. आणि परत जेव्हा शनिवारी येईल तेव्हा रविवारी येईल तेव्हा सकाळी आणि परत आपलं डोकं धुवायचं. हे माझं रुटीन होतं. आणि त्यावेळेला केसं खूप म्हणजे खूप छान होती, लॉंग होती. आणि आत्ता ॲक्च्युली मी कॉलेजला गेल्यानंतर हेअर कटिंग केलं, स्टेप कट केलं, माझ्या जीवनातला पहिला स्टेप कट. आणि म्हणजे मी हेअर कटिंग पार्लर मला बघूनसुद्धा माहीत नव्हतं. जेव्हा मी डिग्रीला आले तेव्हा मी पार्लरमध्ये गेले आणि त्यावेळेला फर्स्ट टाईम मी आयब्रो हेअर कट केलं होतं. तर माझ्याकडे फोटो असला तर मी दाखवेन तुम्हाला आधीचा, पण आता नाही आहे, माहेरी गेल्यानंतर दाखवेन मी कधीतरी. तर ऑइलिंग, मग तुम्ही ऑइलिंग कसं करणार, तर आपण हे पार्ट्स करायचे, असे पार्ट्स करून असं पहिले इथं लावायचं थोडं तेल, नंतर मग असं पार्ट्स करून आपण ह्याच्या आतमध्ये असे हात घालून आपण चांगलं हे करून घ्यायचं.
आणि नंतर मग विंचरून घ्यायचं, कारण का थोडी जटा झालेले असतात. तर कर्ली केसांचा हाच प्रॉब्लेम असतो की लगेच गुंतागुंत होते. आणि मी फक्त कर्ली केसांबद्दलच बोलत आहे, कारण का मला बाकीच्या केसांबद्दल जास्त काही माहीत नाही. मी माझ्याबद्दल अभ्यास केला आहे, तेवढंच मला माहीत आहे. तर आता मुद्दा असा आहे की मी आधी बरोबर करायचे, पण नंतर नंतर माझे फ्रिझी हेअर्स व्हायला लागले, कारण का मी ऑइलिंग करत नव्हते जास्त. आणि धुतल्यानंतर वाळून झाल्यानंतर केस विंचरायचे, त्यामुळे फ्रिझी खूप व्हायचे. आणि मग जेव्हा माझी वहिनी बोलली आणि मी एका व्हिडिओमध्ये पण बघितलं होतं, तेव्हा मला कळालं की माझी आई बरोबर करायची आणि मीच चुकत होते. तर मी पुन्हा परत आता सुरू केले की आपले केस आपण रात्री, मी आठवड्यातला 1 दिवस ऑइलिंग करते आता, रोज काही शक्य नाही. तर आठवड्यातला 1 दिवस मी ऑइलिंग करते आणि शनिवारी ऑलमोस्ट कधीतरी शनिवारीच करते. शनिवारी पूर्ण ऑइलिंग करून केस विंचरून गुंतागुंत काढून मी आंबाडा बांधते आणि त्याला मग कापड बांधते आणि झोपते, कारण का तेल आपल्या अंथरुणाला लागायला नको म्हणून. आणि नंतर मग सकाळी ते शॅम्पूने धुते. शॅम्पू कुठला वापरायचा तर मला अजून त्याबद्दल जास्त माहीत नाही आहे, पण मी आत्ता सध्या लोरियल वापरत आहे आणि मला त्याचा चांगला इफेक्ट होत आहे. तर मी ते लावल्यानंतर शॅम्पू केल्यानंतर कंडिशनर करते. कंडिशनर केल्यानंतर मग तिकडेच मी विंचरते, तर ओले असतानाच विंचरते. आणि विंचरून झाल्यानंतर मग वाळल्यानंतर आपल्या पण ते केस आपले कर्ली व्हायला लागतात. धुतल्यानंतर स्ट्रेट होतात, नंतर कर्ली होतात. आणि मागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असाल, धुतल्यानंतर माझे स्ट्रेट होते, नंतर कर्ली झाले. तर माझे लॉंग हेअर्स होते, मी कट केलेले आहेत, तुम्हाला माहीतच असेल जर तुम्ही रेग्युलर व्हिडिओ बघत असाल तर. आणि त्यानंतर थिकनेस ही केसांची माझी आधीपासून अशीच आहे. कर्ली केसांचं हेच असतं की तुमचे केस भरपूर दिसतात आणि त्यामुळं छान वाटतं. आणि स्ट्रेट हेअर्स तर कसं जास्त असले तरी छोटेच वाटतात, पण ते सुद्धा छान वाटतात. प्रत्येकाच्या बॉडीला ते सूट होण्यासारखं असतं, त्यांच्या बॉडीनुसार त्यांचं केस देवाने दिलेले असतात असं मला तरी वाटतं. फक्त आपण त्याची काळजी घेतली पाहिजे आणि वरचेवर त्याला आपण काहीतरी हे करता यायला पाहिजे. आणि मी फर्स्ट टाईम, तुम्हाला लास्ट पण मी सांगितलं, ते फर्स्ट टाईम मी पार्लरमध्ये मसाज करून घेतला, हेड मसाज, आणि ऑइलिंग वगैरे करून घेतलं, स्टीमिंग वगैरे करून घेतलं. तर मला खूप छान वाटलं दुसऱ्यांच्या हातून करून घेतलं. आतापर्यंत माझी आई करायची, मावशी करायची ऑइलिंग मला, आणि नंतर माझा भाऊ पण कधी कधी करायचे, वहिनीसुद्धा करतात कधी कधी. आणि माहेरी गेले की चालूच असतं. पण इकडे आल्यानंतर माझे हस्बंड करतात ऑइलिंग वगैरे, पण त्यांना सांगावं असं वाटत नाही, कारण कधी दमून आलेले असतात आणि कामावरून आल्यानंतर त्यांना सांगावं असं वाटत नाही मला. पण बिचारे ते मी कधीही म्हटलं तरी हो म्हणतात आणि करतात माझ्यासाठी तेवढं, कारण का मला त्यामुळं माहेरचं एक फिलिंग येतं. आणि माझ्या हस्बंडने ऑइलिंग केल्यानंतर, कारण का सासरी आपण असलो तरी माहेरचं एक असतंच की ओढ असतेच. आणि जेव्हा नवरा ऑइलिंग करतो तेव्हा आपल्याला आपण माहेरच असल्याचं फिलिंग येतं. मला तरी असं वाटतं की मी आता माझ्याच घरात आहे आणि त्यामुळं खूप छान वाटतं. आणि माझी बडबड अशी चालू राहणार आहे, त्यामुळे मी जास्त बोलणार नाही. आणि एवढे सगळे मी उपाय करते. आणि माझे केस एवढे आधी लॉंग होते, नंतर कट केल्यानंतर परत गळायला लागले. गळणं हे अजून पण थांबलेलं नाही आहे केसांचं, थोडंफार प्रमाणात थांबलेलं आहे. पण माझं गळणं कधी सुरू झालं केसांचं तर जेव्हा प्रेग्नन्सीमध्ये अजिबात गळाले नाहीत, कारण कॅल्शियम आणि आयर्नच्या टॅबलेट सुरू होत्या, मला सप्लिमेंट्स होते, त्यामुळे अजिबात गळाले नाहीत आणि ग्रोथ पण चांगली झाली. पण ज्यावेळेला 3 महिन्याचं बाळ झालं, 4थ्या महिन्यापासून माझे केस भरपूर प्रमाणात गळायला लागले. आणि म्हणून मग नंतर मग इकडे तिकडे केस पडायचे. आणि म्हणून मी विचार केला की आपण कट करावं, पण सगळे म्हणत होते एवढे छान वाढले, कट करू नकोस. तर मला असं झालं की एका वेळेला असं झालं की आठवड्यावर विंचरायला पण वेळ मिळत नव्हता मला, बाळ खूपच लहान होतं. त्यामुळं मी आता कंटाळून मग हेअर कट केलेले आहेत. मला मेंटेन करता येत नाही आहे म्हणून मी हेअर कट केलेले आहेत. पण बाळ थोडं मोठं झाल्यानंतर मी मे बी वाढवेन केस, पण मला हेच केस सूट होतात असं मला तरी वाटतं. तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये मला नक्की सांगा की शॉर्ट हेअर्स मला चांगले वाटतात की लॉंग हेअर्स. तर भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता टेक केअर, बाय बाय.